नमस्कार. आज आपण पाहणार आहोत काजू बर्फी. त्यासाठी आपल्याला 1 वाटी काजू घेऊन मिक्सरवरती त्याची पूड करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुकडे राहता कामा नये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. एका पॅनमध्ये पाव वाटी साखर घेऊन त्यात साखरेच्या अर्ध पाणी घालून घ्या आणि सतत ढवळत त्याचा एकतारी पाक बनवून घ्या. आपला पाक जवळजवळ तयार होत आलाय. आता त्यामध्ये आपण तयार केलेली काजूची पूड घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची आच मंद ठेवा जेणेकरून काजूची पेस्ट बुडाला लागणार नाही. पाकामध्ये काजू पावडर एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी किंवा 4 चमचे दूध पावडर मिक्स करून घ्या. दूध पावडर चांगली एकजीव झाल्यानंतर ज्यावेळी मिश्रणाचा गोळा तयार होईल त्यावेळी गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाव वाटी पिस्ते घेऊन मिक्सरला त्याची बारीक पूड करून घ्या. तयार केलेल्या पिस्ता पावडरमध्ये 2 चमचा दूध पावडर घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप ग्रीन फूड कलर मिक्स करून घ्या. त्याचसोबत त्यामध्ये 1 चमचा कंडेन्स मिल्क घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. चमच्याने होत नसेल तर हाताने पीठ मळतो त्याप्रमाणे एकजीव करून गोळा तयार करून घ्या. तयार काजू पावडरच्या मिश्रणाचा गोळा एका पॉलिथिनला थोडंसं तूप लावून त्यावरती लाटून घ्या. आता पिस्त्याचं मिश्रण घेऊन त्याचे 2 भाग करा आणि त्याचे असे रोल बनवून घ्या. काजू पोळीला समान 2 भागामध्ये मधोमध कापून घ्या आणि एका भागावरती पिस्ता रोल ठेवून त्याला पूर्णपणे कव्हर होईल असं गुंडाळून घ्या. आता चांदीचा वर्ख घेऊन तो त्या रोलवरती हलक्या हाताने लावून घ्या. या काजू रोलचे समान भागामध्ये तुकडे करून घ्या आणि तयार आहे आपली काजू बर्फी.